भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नगर परिषदेनं कोट्यवधींचा निधी खर्च करून बांधलेले रस्ते वर्षभरही टिकत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। तुमसरच्या दुर्गानगरमधील एक सिमेंट रस्ता अवघ्या वर्षभरामध्ये उखडून निघाल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। वर्षभरापूर्वी हा रस्ता रमा कन्स्ट्रक्शननं पूर्ण केला होता, मात्र अवघ्या वर्षभरातच या रस्त्याची चाळण झाली आहे। निकृष्ट दर्जाचं साहित्य आणि सिमेंटचा कमी वापर केल्यामुळे रस्त्याला ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या। या प्रकरणी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। येत्या 8 दिवसात कंत्राटदारावर कारवाई झाली नाही तर नागरिकांनी नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला। जर भ्रष्टाचार हा अति भ्रष्टाचार आहे अति, म्हणजे हे टाळूवरचे लोणी खाणारे ते ठेकेदारचे अधिकारी सगळे, माझी प्रशासनाला ही विनंती आहे की अशा ठेकेदारांना एक तर काळ्या यादीत टाकावे किंवा त्यांना पुन्हा नगर परिषद कोणताही काम देऊ नये आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। जे कोणी ठेकेदार असतील आणि ज्यांनी कोणी ठेका घेतला असेल त्या लोकांना त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा कारवाई जर न झाल्यास आम्ही या वार्डातील सर्व रहिवासी मोठं आंदोलन करू। रस्ता पूर्ण इतका गॅप पडले रस्त्यामध्ये की कोणाच्या पाय हात जाऊ शकते आणि रस्त्याची गुणवत्ता जर बघितली तर रस्त्याची गिट्टी पूर्ण बाहेर निघत आहे। म्हणजे इतका मोठा भ्रष्टाचार झाल्यानंतर संबंधित नगरपालिकेचे अभियंता इथं येऊन बघत नाही आणि स्थानिक नागरिकांना इथं रोज अपघात होत आहेत। सिनियर सिटीजन आणि लहान मुलं खेळताना पडतात। तर अशा बेजबाबदार कंत्राटदारावर त्याला नगरपालिकेने एक तर काळ्या यादीत टाकावं किंवा नियमानुसार जे काय कारवाई करता येईल ते करावं आणि रस्त्याची क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून तपासणी करावी, अन्यथा ह्या स्थानिक नागरिकांसह नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।